जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. थांबा मामी. अहो नाही नाही तुम्ही फोन करू नका. म्हणजे राहुल्याची आई म्हणली ते बरोबरच आहे की इथल्या इथंच कशाला फोन. अहो त्यापेक्षा घरातलंच कोणतरी माणूस जाऊन बघून आलं पाहिजे. हा ही जास्त चांगलं होईल. म्हणजे तिची गाठ बी पडल आणि तिला काय पाहिजे काय नको ती बी बघता येईल. मी जाऊनच येते कशी. मामी 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 थांबा. अहो नाही मी म्हणलं घरातलं कोणतर माणूस गेलं पाहिजे. तुम्ही नाही काय. हा असं कसं म्हणतीस. दुसरं कोण जाऊन कसं चालेल बरं. आणि असं झालं तर जेडी उगाच मनात राग धरून बसेल बाई. आहे का आता मामी उगाच कशाला मनात राग धरून बसताल त्या. म्हणजे आता बघा त्यांचं भलं व्हावं असंच वाटतंय का नाही तुम्हाला. आता त्यासाठी एवढी कळ काढली की तुम्ही. आता तुमच्या लेकीसाठी तुमचं मन पागळलं का नाही. तसंच आई साहेबांचं मन भैया साहेबांसाठी पागळू द्या की. म्हणजे आता बघा समजा तुम्ही तिकडे गेला आणि हे आई साहेबांना कळलं तर त्या कशाला जात्यात. त्या काय म्हणतात ती पुष्पी आहे की ती जाते की मग तिला. अहो त्या असं म्हणत्याल ना विचार करा. होय बाई ती बाई लई आहे. पण असू दे माझ्या लेकीची ख्याली खुशाली बघायला कुणी तर जायला नको. होय मी काय म्हणते मी जाऊन येऊ का तिच्याकडे. वय तसं करा म्हणजे परत काय अडचणच नाही. मामा मी काय म्हणते मीच जाते तिथं. म्हणजे कसं त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय राग असेल तर तो बी निवळल. उगाच त्यांना असं नको वाटाय की मला लई गर्व आलाय म्हणून. मी जाते आणि त्यांची माफी मागते. म्हणजे त्यांचं काय चाललंय कसं चाललंय सगळं बघता येईल ना. शीतल तू नको जाऊस बाई. अगं तू गेलीस का नाही भैया अजून तू वाद घालत बसल बघ. अहो नाही घालायचे. बर एक काम करू जयश्रींचं आवडतं थालीपीठ करते आणि घेऊन जाते. म्हणजे कसं थालीपीठावरच्या लोण्यासारखा त्यांचा राग बी वितळून जाईल. हा हे चालतंय बघ. आणि तसं पण आपल्या जेडीला का नाही थालीपीठ लई आवडतं बघ. वय बरं होईल. पण एक काम कर एकटी जाऊ नकोस. राहुल्याच्या आईला सोबत घेऊन जा. त्या म्हणजे त्यांना कशाला उगाच त्रास नको जाते मी. अगं नाही राहू देत त्या सोबत जा घेऊन त्यांना. बर ठीक आहे.